हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम। किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा। तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नोकोनिया घेतला पट्टा। ए रवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोराण मागे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील 12वा अध्याय आणि त्या 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला ओळख करून देत असताना देवाला काय आवडतंय याची ओळख भगवंत करून देतात, आणि देवाला काय आवडतं याची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम। भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणी ज्या साधकाने, ज्या भक्ताने चित्त अर्पण केलं, त्याला मी अतिशय कमी वेळामध्ये, कमी काळामध्ये या संसार सागरातून, या भवसागरातून, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून काय करतोय, सोडवितोय। आणि त्याच्यावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा। तेवी मी तया तैसे असती तैसिया, जैसे असती तैसिया, कडी काळ नकोनिया घेतला पट्टा। ए रवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोराण मागे। माऊली म्हणतात, मातेच्या उदरी जन्माला येणारा प्रत्येक बाळ हा प्रत्येक मातेला आवडत असतो, मग तो कसाही असू द्या, आहे की नाही। एखाद्या वेळेला जर रंग वेगळ्या प्रकारे असला तर घरातली नाराज होतात, पण माता रंग बघत नाही, आहे की नाही। मुलगा आहे की मुलगी आहे हेही मातेला महत्वाचं नसतंय, ते बाळ माझं सुखरूप जन्माला आलं, ते बाल मला पाहतय, मी डोळे भरून बालाला पाहते, यात त्या मातेला आनंद असतो। भगवंत म्हणतात, मनुष्य देहामध्ये जे जे आलेले आहेत, ज्यांना ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे, ते सगळे देवाला आवडते, बरोबर आहे की नाही।
देवाला सगळे आवडते. भले आपल्याला जरी देव आवडत नसला तरी देवाला आपण आवडतो ना. बरोबर आहे की नाही माऊली? काही असे मार्केटमध्ये आहेत, काही असे समाजामध्ये पाहायला मिळतात काही लोक की त्यांना देव आवडत नाही आणि काही वेळेला ते आपल्याला बोलून पण दाखवतात बरं का माऊली, आम्ही देवाला मानत नाही. काय बोलतात? आम्ही देवाला मानत नाही. दादा तुम्ही देवाला माना नाही तर नका मानू, देवाने तुम्हाला मानलंय म्हणून तुम्ही आहात. बरोबर आहे की नाही? देवाने तुम्हाला मानलंय म्हणून तुम्ही आहात. ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी आपला बाजार संपलेला असेल. आपला बाजार संपलेला असेल. म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात की त्या देवाने आपल्याला कुठेही विकत मिळणार नाही अशा प्रकारचं नरदेह दिलेलं आहे. आपण सगळे विकत घेतो बघा, पशु पक्षी प्राणी आहे की नाही. आवड असली तर आपण म्हणजे शेतीच्या कामासाठी बैल विकत घेत असतो, घरी आपल्याला दूध दुभत व्हावं म्हणून गाई म्हैशी विकत घेत असतो, घराची राखण करावं म्हणून कुत्रे पाळत असतो, कुत्रा सांभाळत असतो आपण, आहे की नाही. काहींना मांजरांची आवड असते, आहे की नाही. काहींना पोपट असे कुठे भेटला तर ते आणून पिंजऱ्यामध्ये ठेवतात, आहे की नाही. म्हणजे बघा अनेक प्रकारचे पक्षी प्राणी मनुष्य विकत घेत असतो. पण कधीतरी माणसाला असं कोणी वेगळ्या प्रकारचं बोललं ना तर लगेच तो बोलतोय माझी किंमत करतो काय. म्हणजे माणसाची किंमत कोणी करू शकत नाही. करू शकते कोणी, आणि कोणी जर किंमत करण्याचा प्रयत्न केला तर माणूस सहन करतो, नाही करत. मग कधीतरी आम्ही विचार करावा ना की अरे आमची कोणी किंमत करू शकत नाही असा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे. कोणी दिलेला आहे? देवाने दिलेला आहे की ना. बरं नुसता नरदेह दिलेला नाही तर आम्ही भगवंताचे आभार याच्यासाठी मानतो की देवाने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे. बाबा आमच्याकडे किती जरी पैसा अडका असला, किती जरी आम्ही बलाढ्य असलो पैशाने, तरी एखाद्या वेळी जर आमचं एखादं इंद्रिय निकामी झालं तर आम्हाला जगवण्यासाठी आमचे पैसे खर्च करून इंद्रिय विकत घेतील. बरं का, एखादा इंद्रिय जर आमचा निकामी झाला, आम्हाला जगवण्यासाठी आमची जी घरातली आहेत ती बोलते ना एवढा पैसा बाबाने कमवून ठेवलाय काय करायचंय. कदाचित इंद्रिय विकत घेतील पण आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही. ते इंद्रिय जोडल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच हे सांगू शकत नाही. मग आपण देवाकडे एक प्रार्थना करायला हवी, देवाला एक सांगायला हवं की देवा अरे अमूल्य असा आम्ही विकत न घेऊ शकत नाही असा आयुष्य आम्हाला तुम्ही दिलेलं आहे. अजून काय मागावं आम्ही तुमच्याकडे, अजून काय मागावं. मग एवढं सगळं जर देवाने आपल्याला दिलेलं आहे तर त्याच्या पलीकडे जर विचार केला, प्रत्यक्ष देव आमच्या अंतरात राहून आमची सेवा करतोय. प्रत्यक्ष देव आत्मा म्हणून आमच्या अंतरामध्ये राहून आमची सेवा करतोय, आत्मा सांभाळतोय. देव देवालयामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे. देव देवालयामध्ये लपलेला, ह्या देवालयामध्ये जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, आहे की नाही. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. देह ही पंढरी आहे, अंतरात्मा जो आहे तुमची आमची सेवा करणारा निर्गुण ब्रह्म तो पांडुरंग परमात्मा आहे. ते पांडुरंग परमात्म्याचं सामर्थ्य आहे. ते प्रत्येक इंद्रियाकडे कार्य करत आहे, प्रत्येक इंद्रियाकडे कार्य करता येते, आहे की नाही. नखापासून केसापर्यंत जे चेतना देत आहे, चेतना म्हणजे आमच्या पुढ्यात ताट आल्याबरोबर त्या ताटात काय आहे डोळ्यातून पाहतोय कोण. डोळ्याला पाहण्यासाठी चालना देतोय कोण, चैतन्य देतोय कोण. मग पुढे ताट पुढ्यात आलेला आहे, मग ते घास वळवण्यासाठी हाताला चेतना देतोय कोण. घास वळवल्यानंतर तोंडापर्यंत आणल्यानंतर तोंडाला चेतना देतोय कोण. तोंडात गेल्यानंतर दातांना जिभेला चेतना देतय कोण आणि ते पोटापर्यंत नेतय कोण. एवढ्यापर्यंत आपल्याला प्रक्रिया करायची, पोटात जाईपर्यंत आपल्याला प्रक्रिया करायची, बरोबर की नाही. हात कोणाला हलवायचे आपल्याला, घास कोणाला वळवायचे आपल्याला, घास तोंडापर्यंत न्यायचे कोणाला आपल्याला, तो तोंडामध्ये घेतल्यानंतर चावायचंय कोणाला आपल्याला, प्रयत्न करायचे आहेत फक्त, बरं का. पण एकदा काय पोटामध्ये गेला की त्याची लाळ रक्त कामी निकामी या सगळ्याची व्यवस्था तो भगवंत करत असतो.
त्याच्यापासून काय कशा पद्धतीने निर्माण काय करायचं, ते शरीराला कशा प्रकारे उपयोगी येईल, त्याच्यावर शरीर कशा प्रकारे जगवायचं, कशा प्रकारे बळ द्यायचं, हे कार्य भगवंत करत असतो. या ठिकाणी भगवंत काय म्हणतात माहितीये का, रे एवढं सगळं दिलेलं आहे देवाने आपल्याला. संत काय म्हणतात, एवढं सगळं दिलेलं आहे देवाने आपल्याला, देवाला आपण काय द्यावं, हा प्रश्नच आहे की नाही. विश्व निर्माण केलंय देवाने. या सगळ्या विश्वाचा निर्माता कोण आहे? देव आहे. पहिले मूळ पुरुष, मूळ परब्रह्म ज्याला म्हणतो आपण, मूळ पुरुष. त्याच्याकडे सृष्टी रचण्याचा संकल्प म्हणजे मूळ माया, जिची स्थापना आपण आता केलेली आहे, चौका चौकामध्ये आणली तिला मूर्ती रूपाने, आहे की नाही. आदिशक्ती महामाया. त्या महामायेपासून, त्या मूळ मायेपासून 3 गुण, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण, गुणमाया. आणि मग गुणमायेपासून पंचभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचभूतांच्या नंतर मग त्या पंचभूतांवर वावरण्यासाठी 4 खाणी निर्माण केल्या, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. आणि मग हा जो सगळा विस्तार दिसतो, हा किती खाणींचा विस्तार आहे? 84 लक्ष जीवयोनी ज्या आहेत त्या 4 खाणींचा विस्तार आहे, बरोबर आहे की नाही. 84 लक्ष जीवयोनी. जीव कुठलाही जरी असला, कसाही जरी असला, प्राणी असेल, पक्षी असेल, छोटा जीव असेल, मोठा जीव असेल, आहे की नाही, सगळ्यांचा विस्तार हा 4 खाणीतूनच आहे. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. हे सगळं निर्माण करणारा, तो सांभाळणारा देव आहे, सगळे सांभाळणारा देव आहे. मग देवाला आपण काय द्यायचं आहे? आम्ही म्हणतो देवाला 5 फळं आवडतात. ठीक आहे, चला, देवाला 5 फळं आवडतात आणि आम्ही दिली पाहिजेत, कारण आमची ती श्रद्धा आहे, बरोबर आहे की नाही. पण एखाद्या वेळी जर एखाद्याची परिस्थिती नसेल तर मग त्याने काय करावं? काही मार्केटमध्ये अशी माणसं आहेत, अतिशय गरीब माणसं आहेत, आहे की नाही, नाही परिस्थिती त्यांची, त्यांनी काय करावं? आम्हाला असं वाटतं की देवाला श्रीफल आवडतो, नारळ आवडतो. ठीक आहे, देवाला नारळ देवा. पण एखाद्याची तशी परिस्थितीच नसेल तर, एखाद्याची परिस्थितीच नाही तशी, काहींना म्हणजे अगदी मागून खावं लागतंय, जेवढं काही मिळेल तेवढंच त्यांचं ते अन्न ते खात असतात, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. मग कधीतरी असा त्यांनी विचार केला तर मग इकडचे पैसे त्यांना तिकडे वापरावे लागतील, अशी पण परिस्थिती काही ठिकाणी मार्केटमध्ये पाहायला मिळते. आम्ही म्हणतो देवाला काय आवडतंय? देवाला अशी यथासांग पूजा केली, सगळं सागर संगीत सगळं असेल, तुपाचा दिवा लावला म्हणजे देव खुश होतो. आम्हाला काय वाटतंय? तुपाचा दिवा लावला म्हणजे देव खुश होतो, आणि खूप सुगंधी अगरबत्ती लावली म्हणजे अजून देव खुश होतो. इथे भगवंत काय म्हणतात माहितीये का, दादा एक वेळ मला 5 फळं नाही दिली तरी चालते, बरं का. एक वेळ तुमची परिस्थिती नसेल तर मला नारळ नाही अर्पण केला तरी चालेल. तुपाचा दिवा काय लावताय? पाम तेलाचा लावा, चालेल. तुमची परिस्थिती नाही ना, चालेल. सुगंधी अगरबत्तीचा काय विचार करता? परिस्थिती असेल तर लावा, नसेल तर हरकत नाही. पण या ठिकाणी भगवंत म्हणतात काही जरी दिलं नाही तरी चालेल, पण तुझं चित्त मला दे. काय म्हणतात भगवंत? तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मया वेशित चेतसा. मला फक्त तुझं चित्त दे. ज्या अर्थी भगवंत म्हणतात फक्त मला तुझं चित्त दे, त्या अर्थी आपण सहज द्यायला मागत नाही, सहज द्यायला मागत नाही. आम्ही काय करतो माहितीये का, आमच्या खिशातलं सांडायचं असेल तिथे कमी पडत नाही, खिशातलं सांडायचं असेल तिथे कमी पडत नाही, आहे की नाही. बोलून पण दाखवतो तो, सगळ्यात मोठी वर्गणी आपली असते, हो का, सगळ्यात मोठी वर्गणी आपली असते. आणि देवाच्या बाबतीत आपण कधीच कमी पडत नाही. आपण सांगितलेलं आहे, कमी असलं ना का आम्हाला सांगा. काय बोलतो तो? मला नाही माहिती लागणार. काय म्हणतो तो? कमी असलं ना का मला सांगा, मी मदत करेन तुम्हाला पाहिजे ते, बरं का. पण मग त्या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, संत काय म्हणतात माहितीये का, ठीक आहे हरकत नाही, तू करतोय अतिशय चांगलं आहे, आणि तुझी सारखी माणसं समाजामध्ये पाहिजे धर्म कार्याला मदत करणारी. पण कधीतरी तू हे सगळं देतोय ना, त्याच्याबरोबर तू बोलतोय तो अहंकार पण दे ना देवाला. बरोबर आहे की नाही? कधीतरी देतोय की नाही तू देवाला, अनेक गोष्टी वापरतो, देतोय की नाही, वाहतोय की नाही, सगळ्या गोष्टींचा अगदी हे करता करता कधीतरी
त्याच्याबरोबर तो अहंकार पण देऊन टाक. मग ते समाधान तुला प्राप्त होईल, मग ते सुख तुला प्राप्त होईल. खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय केल्यानंतर देवाची प्राप्ती होईल, आत्मस्थिती मिळेल, आत्मप्रचिती येईल, ब्रह्मसाक्षात्कार होईल, ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, हे आम्हालाच कळत नाही. काय केल्यानंतर आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होणार आहे. कसं जगलो, कसं वागलो, काय केलं म्हणजेच आम्हाला ब्रह्मस्थिती प्राप्त होणार आहे, हेच आम्हाला कळत नाही. एकीकडे माऊली म्हणतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. एवढं सोपं आणि साधं दिलंय बघा माऊलींनी आपल्याला. ठाईच बैसोनी करा एक चित्त. आहे की नाही? काय करायचं आपल्याला? ज्या ठिकाणी आपण असू, आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या नोकरी धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये, व्यापाऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणी फक्त देवाचं चिंतन करावं, त्या ठिकाणी फक्त देवाचं नामस्मरण करावं. जर तुम्ही संसारात राहून सुद्धा परमार्थाचा विचार करत असाल, जर तुम्ही संसारात राहून सुद्धा जर भक्तीचा विचार करत असाल, देवाच्या नामस्मरणाचा जर विचार करत असाल, तर तुमच्या संसाराच्या ठिकाणी सुद्धा परमार्थ घडतो, हे मात्र निश्चित आहे. पण तुम्ही परमार्थात सुद्धा जर संसाराचा विचार करत असाल, तर तुम्ही परमार्थ करताय हा तुमचा भ्रम आहे. बाबा बरोबर आहे का? नामस्मरणाला तुम्ही स्मरणिका घेतल्यानंतर जर 4 वर्षे अगोदर घेतलेले पैसे जर तुम्हाला आठवत असतील, आणि मग जर तुम्ही पोराला सांगत असाल का, बा अरे लेका बघ या स्मरणिका घेतली का मला आठवण येते, मग विसरतो, जा पटकन त्या काकासकडून पैसे मागून ये जा. ग्रंथ वाचनाला घेतल्यानंतर जर तुम्हाला कोणी पीठ नेलंय, कोणी डाळ नेले, कोणी साखर नेले, ते जर आठवत असेल, संसारात म्हणजे भक्तीमध्ये, परमार्थामध्ये जर तुम्हाला संसार आठवत असेल, संसार आठवत असेल, तर तुम्ही भक्ती करताय हा तुमचा भ्रम आहे. संतांनी काय केलं? संतांनी संसार सांडला का? नाही सांडला. संतांनी संसार बाजूला केला का? नाही बाजूला केला. त्यांनी काय केलं? जगद्गुरु तुकोबांचा विचार करा ना. जगद्गुरु तुकोबांनी कशा प्रकारे कार्य केलं? माऊली म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक. नामदेव महाराजांनी संसार कसा केला बघा. नाथ महाराजांनी कसा संसार केला. संसाराचा त्याग त्यांनी केला नाही. ज्या जागी आपण आहोत ना, त्याच जागी आपल्याला समाधानामध्ये राहायचंय, सुखामध्ये राहायचंय. फक्त जगण्याचं नियम, जगण्याच्या ज्या काही पद्धती आहेत ते आपल्याला कळल्या पाहिजे. बरोबर आहे की नाही? स्त्री आणि पुरुष ही संसाराची, संसाररूपी गाड्याची 2 चाकं आहेत. आहे की नाही? स्त्री आणि पुरुष, बाई म्हणजे बायको आणि नवरा, पती आणि पत्नी, ही संसाराच्या गाड्याची 2 चाकं आहेत. आता आपल्याला तर माहिती आहे, आता बैलगाड्या आपल्याला अतिशय कमी पाहायला मिळतात, पण तुम्ही सगळ्या मंडळींनी पाहिलेले आहेत, नवे नवे बसलेले आहेत तुम्ही सगळे. आम्ही कमी प्रमाणात बसलोय, तुम्ही जास्त प्रमाणात बसलेत. मग त्या बैलगाडीचा एक चाक मोठा आणि एक चाक बारीक जर असेल तर चालेल का? चालेल? जमेल बाबा? नाही जमणार. बरोबर आहे की नाही? त्या आड्या पाट्या सहित सेम पाहिजे. चाकांच्या आड्या पाट्या सहित, धावी सहित सेम पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसं आपल्याला आपल्या संसारामध्ये जर सुखी राहायचं आहे, तर दोघांचा अधिकार सारखा आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. बाई म्हणून पायातली वाहन पायी बरी, हा विचार नको. आपला अधिकार मोठा, तिचा अधिकार बारीक. मी ऐकेन ते तू, मी सांगेन ते तू ऐकायलाच हवं. मी बोलेन त्या पद्धतीनेच तुम्ही राहायला हवं. मग आतापर्यंत गेली अनेक वर्ष जर तुझाच ती ऐकत आलेली आहे, तर एकदा तरी पुरुषाने बाईचं ऐकावं ना. चांगलं आणि हिताचं जर सांगत असेल, एकदा तरी ऐकावी की नाही?
माऊली, काही ठिकाणी परिस्थिती अशी पाहायला मिळते का 20-20, 25-25 वर्ष लग्नाला झाल्यात, आतापर्यंत ती बाई फक्त पुरुषाचंच ऐकते बाबा. ती बाई फक्त पुरुषाचंच ऐकते. पण ती 25 वर्षापासून, लग्न झाल्यापासून त्या पुरुषाला सांगते एकच गोष्ट, आपला संसार जर तुम्हाला व्यवस्थित पाहायचा आहे, आपली मुलं बाळं जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे आहेत, आपला संसार सुखाचा आणि समाधानाचा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, जर ते तुम्ही व्यसन करता, ते व्यसन सोडा. तुझ्या अनेक गोष्टी बाई ऐकते ना दादा, मग एक गोष्ट तुला ऐकायला नको का बाईची? ऐकायला नको? आपण बोलतो आमचा संसार आम्हाला आवडत नाही, आमच्या संसारामध्ये आम्हाला सुख नाही, आमच्या संसारामध्ये आम्हाला समाधान नाही. त्याला कारण काय? जे करायला हवं ते आपण करत नाही. बरोबर आहे की नाही? प्रवचनातून आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतंय का वाईट मिळतंय? कीर्तनातून आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतंय का वाईट मिळतंय? ग्रंथांचा अभ्यास जर केला आम्ही, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर आम्ही केला, तर आम्हाला चांगला उपदेश मिळेल, चांगलं मार्गदर्शन मिळेल की वाईट मिळेल? अरे जगण्याचा मार्ग त्याच्यातून आपल्याला मिळत असतो, जगण्याचा मार्ग आम्हाला त्याच्यातून प्राप्त होत असतो. पण आम्हाला कंटाळा कसला? कसला कंटाळा आम्हाला? श्रवणाचा कंटाळा, प्रवचन श्रवणाचा कंटाळा, कीर्तन श्रवणाचा कंटाळा. ऐक, मी तर म्हणेन की खऱ्या अर्थाने प्रवचनाची आणि कीर्तनाची गरज आहे तरुणांना. वृद्ध माणसांनी बसू नये असं नाही, वृद्ध माणसांनी बसावं, ऐकावं. पण तरुणांनी त्यांच्याकडे बघावं का अरे शरीराने जरी वृद्ध असले तरी परमार्थामध्ये आजही तरुण आहेत. ते तरुणांना खरी गरज आहे, कारण आज आपला समाज जास्तीत जास्त व्यसनाधीन झालेला पाहायला मिळतो. त्याला कारण काय? कारण काय त्याला? आई वडिलांचं ऐकत नाही, मुलं आई वडिलांचं ऐकत नाही. घरातल्या वरिष्ठ माणसं सांगतायत, वरिष्ठ माणसं त्याला प्रत्येक वेळेला सांगतायत, त्यांचं ऐकत नाहीत ते. आणि मग काय होतंय? नको त्या संघाला लागल्यानंतर, नको त्यांचा संघ केल्यानंतर आयुष्य बर्बाद होतो, जीवन संपलं जातं, आयुष्य संपलं जातं, आयुष्याची वाट राख रांगोळी करून टाकतोय मनुष्य एक विषयाधीन झाल्यानंतर. आम्हाला आमच्या संसारामध्ये सुख शांती समाधान का नाही? त्याला कारण म्हणजे जे करायला हवं ते आम्ही करत नाही. आम्ही रोज ग्रंथ वाचन करायला हवं, खाण्याचं जर आम्ही बाजूला करत नाही, त्याला जर आम्ही गॅप पाडत नाही, त्याला जर आम्ही व्यत्यय आणत नाही, तर मग परमार्थासाठी का आम्ही व्यत्यय आणायचा? पण ते आम्ही करत नाही. रोज सकाळ संध्याकाळ भगवंताचं नामस्मरण नाही जास्त, एक 5-10 मिनिटं तरी त्या प्रतिमेच्या पुढ्यात बसून आम्ही केलं पाहिजे. त्याच्यातून आम्हाला बळ मिळतंय, सामर्थ्य मिळतंय, शक्ती मिळते. राहिलेल्या वेळात काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी सद्बुद्धी प्राप्त होते. त्याच्यातून आम्हाला काय करावं तो मार्ग त्याच्यातून मिळतो आम्हाला. पण ते आम्ही करत नाही. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी असे डांबरी रस्ते नव्हते. आता तुमचा हा रस्ता पण काही वेळापूर्वी, काही काळापूर्वी, एक 30-40 वर्षाच्या अगोदरचा जर विचार केला तर डांबरी नसेल. बरोबर आहे का माऊली? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती इथले म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही बोला, मी ऐकतो. त्याला कारण काय? आपला संवाद असेल तर तो प्रवचन, नाही तर मी बोलतोय ते तुम्हाला नाही कळणार, काहीतरी बोलून जाणार. महाराज आले, बोलून गेले, भारी झाला. काय झाला? भारी झाला. असं नको. पूर्वी बाबा बरोबर आहे ना, डांबरी रस्ता नव्हता, धुळीचा रस्ता होता. त्या टायमाला आमच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर नव्हत्या. त्या टायमाला आम्हाला इकडे तिकडे जायचं असतं तर बैलगाड्या असायच्या. बरोबर आहे? बैलगाडीमध्ये बसायचं. नवरदेव सुद्धा बैलगाडीतच जायचं त्या टायमाला आपला. बरोबर आहे? मला तर वाटतं तुमच्या टायमाला बैलगाडीच असेल. बरोबर ना बाबा? हां. बरं, मला फक्त एवढंच विचारायचं आहे की ज्या वेळेला काही अंतरावरती बैलगाडी गेली की चाका तुमची ते आस आणि ते हे असायचं, ते आवाज द्यायचा असं, कू कू असा आवाज द्यायचं बघा, जोरात द्यायचं ना. मग ते आवाज दिल्यानंतर आपण काय करायचो? लिंबू मिरची सुकल्यात का काय ते बघायचो का तुटलंय का काय लिंबू मिरची, बांधा परत, असं काय करायचो का? एखादा नारळ फोडायचो तो आवाज बंद व्हायला. मग काय करायचो? वंगण आहे की नाही, ते ऑइल असायचं, ते तेल असायचं, त्याला वंगण म्हणतात. ते वंगण लावलं ना की लगेच आवाज बंद.
आमच्या संसारातली चाकं जर कुरकुर करायला लागली ना, तर प्रवचन आणि कीर्तन हे वंगन आहे. हे वंगन दिलं ना, काय फक्त तसं श्रवण झालं पाहिजे, बस तसं ऐकलं पाहिजे. ऐक ना, इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं असं नको. ऐक, तो मूर्ती घ्यायला गेला बघ, आणि त्याने ते बघितल्या 2-4 प्रकारच्या मूर्ती. ऐक ना मौली, पहिल्या मूर्तीची किंमत विचारली, म्हणे किती? 5 रुपये. पहिल्या मूर्तीची किंमत किती? 5 रुपये. दुसऱ्या मूर्तीची 25 रुपये. ऐक ना, 25 रुपये. अरे पण म्हणे दिसायला काही फरक नाही ना, सारख्याच आहेत ना त्या. तिसऱ्या किमतीची 50 रुपये. 50 रुपये. म्हणजे दिसायला सारख्याच आहेत, मग असं वेगवेगळं का? तेव्हा त्याने सांगितलं, तुला ह्या मूर्तीतला फरक जर जाणवायचा असेल तर ही काडी घे. 5 रुपयावाली जी मूर्ती आहे तिच्या कानामध्ये टाक काडी. ज्या वेळेला तिच्या कानामध्ये काडी टाकली 5 रुपयावाल्या मूर्तीच्या, त्या टायमाला इकडून टाकल्याबरोबर इकडे निघली. नली फुकले, बरोबर का मावली? इकडून तिकडे गेले वारे. हा, फक्त जोपर्यंत मांडवात आहे तोपर्यंत लय भारी. काय नाही बाई, असंच वागला पाहिजे, तसंच वागला पाहिजे. सासू म्हणजे माझी आई आहे, आणि सासू पण बोलते सून म्हणजे माझी पोरगी आहे की नाही? पण या एकदा, आणि माणूस उठताना पण असं सरळ नाही उठना, झटकून उठतो अंग. काय तुम्ही संसारातून उठताना अंग झटका, प्रवचनाला बसल्यानंतर उठताना अंग झटकू नका. कीर्तनाला बसल्यानंतर अंग झटकू नका. असं चला, दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये टाकली तर ते इथून टाकली पण ती तोंडातून निघली. फक्त बडबड. आहे की ना, ऐकून ऐकून घेणार, शेजाऱ्यांकडे जाणार, शेजाऱ्यांकडे गेल्यानंतर मग ती बोलणार, भाई कोणची द्वेष करू नये, कोणता निंदा करू नये, कोणची नालिस्ती करू नये, नाही का? ते पाप असतंय. पण लोक पण तसेच ना बोलायला लावतात. सुरुवात काय, इकडून ऐकला गेला. हा, तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ज्या वेळेला ती काडी टाकली, त्या वेळेला ती काडी कानातून टाकल्यानंतर अंतःकरणापर्यंत गेली. अंतःकरणापर्यंत गेली. आणि मग एकदा अंतःकरणापर्यंत जर हे श्रवण गेलं ना, तर ते कुठल्या इंद्रियापर्यंत न्यायचं आणि कुठल्या इंद्रियाकडून परिवर्तन घडवायचं, हे काम परब्रह्म करत असतात. हे काम देव करत असतात, भगवंत करत असतात. म्हणून भगवंत काय म्हणतात, तुम्ही मला काय द्या, फक्त चित्त द्या. काय द्या? चित्त द्या. ऐक ना. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या आपल्या करंजोटी गावातील हे जाधव परिवार आणि जाधव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सगुणाबाई पांडुरंग जाधव, त्यांचं 4 ऑक्टोबर रोजी दुःखद असं वृद्धापकाळाने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर माणसाने कसं जगावं, कसं वागावं या जाधव परिवाराकडून शिकावं. आणि खऱ्या अर्थाने ज्याला समाजसेवाच करायची आहे त्याने कशा प्रकारे समाजसेवा करावी या जाधव परिवाराकडून शिकावं आपण. होईल विषय तो नंतर. आता महत्वाचा विषय काय, देवाला आपण काय करायचं, चित्त अर्पण करायचं. या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. काय करा, मला फक्त चित्त अर्पण करा, मला फक्त चित्त द्या. श्रवण जे करतोय ना ते आपण अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे. कारण अंतःकरण पंचकातला चित्त हा 4था भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. आपल्याला जर देवाला चित्त अर्पण करायचंय तर आपलं अंतःकरण कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. आपला विषय काय, आम्ही जे श्रवण करतोय ना ते अंतःकरणापर्यंत नेण्याचं काम आमचं आहे. श्रवण करतोय, आता झोपायचं का ऐकायचं हे काम कोणाचं आहे? त्यासाठी प्रयत्न आम्ही केले पाहिजेत ना, बरोबर आहे की नाही? अंतःकरणापर्यंत हे श्रवण नेण्याचं काम आमचं आहे. पण अंतःकरणामध्ये गेल्यानंतर कोणत्या वेळेला कोणता विषय कधी कोणत्या इंद्रियाकडे निर्माण करायचा हे काम भगवंत करत असतो, हे देव काम करत असतो. आम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर आमच्या पायाला जर जखम झाली असेल, आमच्या अंगठ्याला जर ठेच लागली असेल, अंगठा जर सुजला असेल, वेदना जर होत असतील, तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर साहेब आम्हाला गोळ्या देत आहेत, बरोबर आहे का? ते सांगतायत या दुपारी घ्या, या संध्याकाळी घ्या, रोज 2 टाइम घ्या, 3-4 दिवसाच्या गोळ्या देत आहेत.
त्या गोळ्या घरी आणून फक्त आम्ही गोळ्यांकडे जर पाहत बसलो तर सांगा आमच्या अंगठ्याला फरक पडेल का? त्या गोळ्या आणून जर आम्ही नुसत्या गोळ्यांकडे पाहतच बसलो तर आमच्या जखमेत काही परिवर्तन होईल, काही फरक पडेल, वेदना कमी होतील? नाही होणार. मग त्या गोळ्या आम्ही तोंडातून पोटापर्यंत नेण्याचं काम आमचं आहे. बरोबर आहे की नाही? की गोळ्यांना सांगतो आपण तोंडात टाकताना पायाजवळ जा, अंगठ्याजवळ, माझा अंगठा दुखतो हो का, तिथून इथपर्यंत नेण्याचं काम आमचं आहे. पण एकदा पोटात गेल्यानंतर ज्या ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणच्या वेदना कमी करण्याचं काम कोण करतंय? त्या ठिकाणच्या वेदना कमी करण्याचं काम कोण करतंय? तसं हे श्रवण आहे ना, हे श्रवण जे आम्ही प्रवचन श्रवण करतो, जे आम्ही कीर्तन श्रवण करतो, हे अंतःकरणापर्यंत नेण्याचं काम आमचं आहे. अंतःकरणापर्यंत हे विचार ज्या वेळेला आमच्या जातात की नाही, त्या वेळेला आमच्या संसारामध्ये जर काही कधी दुःखद प्रसंग आला, कधी जर एखादी दुःखद घटना घडली, एखादा आमच्यावर प्रसंग जर आला, तर त्या प्रसंगातून मोकळं होण्यासाठी, बाजूला होण्यासाठी, त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी जे बळ पाहिजे ना, जे आत्मिक बळ पाहिजे, जे सामर्थ्य पाहिजे, ते सामर्थ्य, ते बळ भगवंत त्या वेळेला आम्हाला या श्रवणातून, या प्रक्रियेतून करून देत असतात. फक्त आम्ही ते ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. देव आम्हाला सांभाळतोय, देव आमचं कार्य करतोय. आमच्या अंतरात राहून निर्गुण स्थितीमध्ये तो सगळ्या प्रकारचं कार्य करत असतो. तसे 14 प्रकारचं ब्रह्म आहे. ब्रह्म एकच आहे, ब्रह्म एकच आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. पण त्याचे कार्य करण्याचे प्रकार 14 आहेत. जो प्रत्येक इंद्रियाला चेतना देतोय त्याला चैतन्य ब्रह्म म्हणतात. जो निर्गुण स्थितीमध्ये आमची सेवा करतोय त्याला निर्गुण ब्रह्म म्हणतात. त्याच निर्गुण ब्रह्माला धर्माची स्थापना करण्यासाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत भूतन धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक वेळेला धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी त्या भगवंताला यावं लागतंय. आणि ज्या वेळेला तो निर्गुण ब्रह्म ते कार्य करण्यासाठी येतोय ना, त्यावेळेला त्याला सगुणात यावं लागतंय. सगुण ब्रह्म, मितिका अक्षर ब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे, ओंकार स्वरूप ब्रह्म आहे. तोच आमच्या अंतरी राहून आम्ही क्षणाला काय करतोय ना याची साक्ष देतोय. तो साक्षी ब्रह्म म्हणून आमच्या अंतराकरणामध्ये, आमच्या अंतरामध्ये कार्य करतोय. तोच ब्रह्म, वेगळा नाही. ते सत्य आहे. जे सत्य आहे ते आम्ही स्वीकारत नाही आणि जे असत्य आहे त्याच्या मागे लागतो आम्ही. आम्ही समाधानासाठी सगळं काही कार्य करतोय, आम्ही सुखासाठी सगळं काही कार्य करतोय. पण एक अंतःकरणपूर्वक विचार करणं, आम्ही आयुष्यभर जरी संसार केला तरी संसारामध्ये शेवटपर्यंत सुख आम्हाला मिळतोय का? आयुष्यभर जर आम्ही धके चपेटे सोसले, आयुष्यभर जरी आम्ही धावपळ केली तरी आमची आणि सुखाची भेट होते का? संतांनी सुखाचं भांडार मांडलेलं आहे. सर्व सुखाचे आगर, आगर म्हणजे भांडार आहे. आम्ही त्या भांडारापासूनच वेगळे होतो. आम्हाला त्याची कधी भेटच होत नाही. ते भांडारच आम्हाला कळत नाही. जाऊ संताची या गावा, ऐक ना, संताची या गावा प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश. हे गाव संतांचं आहे आणि संतांच्या गावामध्ये जर आपण राहिलो ना तर आपल्याला सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. आम्हाला काय वाटतंय माहिती आहे का? भरपूर पैसा आला ना की आम्ही समाधानी झालो, आम्ही सुखी झालो, आहे की ना? पण माणसाची भूक वाढत जाते ना वाढत जाते की ना? माणसाची आशा वाढत जाते ना. पूर्वी कसं असायचं, एखाद्या वेळेला जर बैल गाडीला लावले आणि लांब रस्ता जर असला ना तर मग मध्येच बैल थकायचे, पुढे पावलं टाकायचे की नाही टाकायचे ते विचार करायचे. मग अशा वेळेला तो मालक काय करायचा, हिरवी पेंडी त्यांच्या पुढं बांधायचा, बरं का? फक्त दिसेल, तोंड पुरणार नाही. त्यांच्या अशी वरून ती हिरवी पेंडी बांधायचा. ती पेंडी खाण्याच्या दृष्टीने ते बैल पावलं टाकायचे. जागेवर गेल्यानंतर त्याला खायला द्यायचं. माणसाचं असंच आहे, आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, सुख शांती समाधान, आहे की ना?
पण नाही. त्याला कारण काय माहिती आहे का? हाव माणसाची हावरटपणा, माणसाचा हावरटपणा. साधू गावात आले, त्या साधूंना एक दर्शनाला गेला, भेटला. साधूंना सांगितलं मी खूप श्रीमंत झालो पाहिजे असं काहीतरी सांगा आणि लवकर. कारण हल्ली माणसाला लवकर श्रीमंत व्हायला आवडतंय, हळूहळू नाही. बरोबर आहे की नाही? लवकर श्रीमंत व्हायला माणसाला आवडतंय हल्ली. म्हणून असे भिकारी माणसं पाहायला मिळतात ना आम्हाला आमच्या या समाजामध्ये. एवढी भिकारी माणसं. माऊली, तुमच्या या करंजोटीमध्ये एखादा लखपती माणूस असेल, लाखो रुपये त्याच्याकडे असतील. आता मला काय सगळ्यांचीच माहिती नाहीये. तुमच्या करंजोटीमध्ये करोडपती कोणी आहे का? असेल, चला समजा आपण ठरवू का एखादा करोडपती असेल, असतील त्याच्याकडे करोड रुपये असतील. अरबपती कोणी आहे का? अब्जाधीश. त्याच्याकडे किती संपत्ती येते त्यालाच माहिती नाही, असं कोणी आहे तुमच्या करंजोटीमध्ये? नाही ना? नक्की? माऊली, ह्या समाजामध्ये एवढी भिकारी विचाराची माणसं पाहायला मिळतात ना, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ती त्यांनाच माहिती नाही. बरं का? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ही त्यांनाच माहिती नाही. आपल्या दृष्टीने एवढी श्रीमंत माणसं, पण संतांच्या दृष्टीने एक नंबर भिकारी. कारण पैशासाठी आमच्या तरुणांना रमी खेळा म्हणून जाहिरात करतात. किती भिकारी विचाराची माणसं असतील सांगा. रमी खेळा, जुगार खेळा, पत्ता खेळा म्हणून सांगणारी माणसं, त्यांचा जर आपण अभ्यास केला, ही जाहिराती करणारी माणसं त्यांचा जर अभ्यास केला तर हे अब्जाधीश आहेत माऊली. त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे ना, संपत्ती त्यांची त्यांना माहिती नाही. आमच्या तरुणांना व्यसन करण्यासाठी प्रोत्साहित करणारे ही भिकारी विचाराची माणसं, ज्यांना संतांनी वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केलेला आहे. अरे कमीत कमी त्या पुरस्काराची तरी लाज ठेवा, त्या पुरस्काराचा तरी मान ठेवा जरा. पैशासाठी काहीही करावं माणसाने, पैशासाठी काहीही करावं. आमच्या एखाद्या गरीब बाबांकडे, एखाद्या गरीब माणसांकडे जर एखादा मुलगा एखादा जर आला ना त्यांचा मित्र, आणि तो जर व्यसन करतोय असं वाटलं ना, तर 4 गोष्टी आमचा माणूस येताच्या सांगतोय की नाही? दादा, हे व्यसन करणं चुकीचं आहे, जुगार खेळणं चुकीचं आहे, व्यसन करणं चुकीचं आहे. चांगल्या गोष्टी सांगतोय तो. मग श्रीमंत कोण सांगा ना? ज्यांना आम्ही करोडपती समजतोय, ज्यांना आम्ही अब्जाधीश समजतोय, ज्यांना आम्ही श्रीमंत समजतोय, ते श्रीमंत की आमचे चटणी भाकरी खाणारी माणसं, पण लोकांना चांगल्या प्रकारचा उपदेश करणारी श्रीमंत माणसं? याचा विचार आम्ही करायला हवा. आम्हाला वाटतंय पैसा आला म्हणजे आम्ही सुखी झालो, आम्ही समाधानी झालो, आम्हाला सुख प्राप्त झालं, पण हा आपला भ्रम आहे. रात्रीची वेळ होती. एक श्रीमंत माणूस त्याच्या घरामध्ये, त्याच्या गॅलरीमध्ये असा इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, 12:30 वाजले. तो माणूस गॅलरीमध्ये फेऱ्याच मारत होता. त्याच्याच घराच्या समोर असलेला रोड आणि त्या रोडवर झोपणारा एक भिकारी मात्र त्याला निहाळत होता. भिकारी त्याच्याकडे पाहत होता. भिकारी विचार करतोय, मी या माणसाला 10:30 वाजल्यापासून पाहतोय, 12:30 1 वाजलेला आहे. हा माणूस फेऱ्या मारतोय म्हणजे काहीतरी प्रसंग आलेला आहे त्याच्यावर, काहीतरी संकट आलेली आहे, काहीतरी अडलेलं आहे. आपण तर भिकारी आहोत, आपण त्याला काही मदत करू शकत नाही, पण विचारणं आपलं कर्तव्य आहे. तो पैशाने जरी भिकारी असेल तर मी म्हणेन विचाराने श्रीमंत होता म्हणून विचारायला गेला त्याला. बरोबर आहे की नाही? माणसाने एक वेळ पैशाने गरीब असलं तरी चालेल, पण विचाराने श्रीमंत पाहिजे, कारण तीच माणसं संतांना आवडतात. विचाराने श्रीमंत असलेली माणसंच संतांना आवडतात. आणि मग काय झालं? तो भिकारी त्या गॅलरीच्या खाली जाऊन उभा राहिला. त्या दादाला हाक मारली, दादा अहो मी 10:30 वाजल्यापासून पाहतोय तुम्ही इकडे तिकडे फिरतायत, इकडे तिकडे फिरतायत, मध्ये डोक्याला हात लावतात, मध्ये काय अशी बोटं मोजतायत, मध्ये तसे काय हात झटकतायत, काय झालं काय तुम्हाला? काय हवं आहे का? काही मदत हवी आहे का? काही मदत करू का? मी तर भिकारी आहे, बाकीच्या गोष्टीची कुठली काही मदत करू शकत नाही, पण काही जर तुमचं अडलं असेल, मला जर तुम्ही सांगितलं आणि जर काही असेल मदत करण्यासारखी तर मी प्रयत्न करेन. त्या श्रीमंत माणसाने विचार केला की हा एवढ्या रात्रीची आपल्याकडे आलेला आहे.
तो खाली तो भिकारी माणूस बोलतोय, दादा अख्खा गाव झोपलेला आहे, शांत झोपलेले आहे, शांत निवांत झोपेमध्ये आहे सगळं गाव झोपलेलं असताना, निवांत झोपलेलं असताना तुम्हाला जागं ठेवलंय कोणी? काय झालंय? तुम्ही जागे काय? त्याचा प्रश्न काय जरा लक्षात ठेवा. तुम्हाला जागं ठेवलंय कोणी? अख्खा गाव झोपलेलं असताना तुम्ही 12:30-1 वाजले तरी पण गॅलरीमध्ये फेऱ्या मारतायत. तुम्हाला जागवतंय कोण? त्या श्रीमंत माणसाने विचार केला, ज्यांच्यासाठी मी हे सगळं काही करतोय ते निवांत झोपलेले आहेत, कोणी विचारत नाही, कोणी बघत नाही, कोणाला माहीत नाही मी जागा आहे की झोपलोय ते. पण हा एकेकाळी एखाद्या रोडवर झोपणारा भिकारी बिचारी, पण कमीत कमी त्याची इच्छा तरी झाली, मला हो विचारायची तरी इच्छा झाली. आतमध्ये गेला, कपाट खोललं, कपाटातून एक बंडल काढलं पैशाचं, आला आणि त्याच्याकडे तो दिला. हे दादा हे घे, जाऊन झोपतो. काय सांगितलं त्या भिकाऱ्याला? हे पैसे घे. भिकारी म्हणतो, कसले? तू मला विचारायची बुद्धी तुला सुचली ना, कमीत कमी मला विचारायला तरी आलास ना, मी खुश झालो, आनंदी झालो, हे पैसे तुला घे, जाऊन झोप. काही पैसे होते ते घेतले भिकाऱ्याने. आल्यानंतर सुरुवातीलाच त्यातला पहिला प्रश्न पडला, हे ठेवायचे कुठे? पहिलाच प्रश्न काय पडला, हे ठेवायचे कुठे? उशाला ठेवले. उशाला ठेवल्यानंतर त्याने विचार केला की झोपेमध्ये आपण कुठेही गडबडतो, आपलं डोकं बाजूला जाईल, पैसे एकीकडे राहतील, कोणी पण येऊन घेऊन जाईल, मग काय करावं? खिशात ठेवावं. खिशात ठेवले तर त्याने विचार केला की आपण कसं पण गडबडतोय, खिशातून पडू शकतात. मग त्याने काय केलं, अंगातला तो शर्ट काढला, त्याच्या खिशामध्ये ठेवलं, तो शर्ट गुंडाळला. तो गुंडाळल्यानंतर एका उशीमध्ये भरला, ती उशी उशाला घेतली आणि मग झोपला. अंग टाकला फक्त, पण विचार करायला लागला, ह्या पैशाचा करायचा काय? पैशाचं करायचं काय? कपडे फाटलेत आपले, पण नवीन कपड्यामध्ये भीक देईल कोण आपल्याला? बरोबर आहे की नाही? नवीन कपडे घेतले तर भीक देईल कोण? आपला धंदा बसल, आपला धंदा कमी होईल. कमी नाही होणारच नाही, धंदा बंद करायला लागेल. विचार करायला लागला, पैशाचं करायचं काय? पावसाळा आलेला, छत्री घ्यायची का? विचार करता 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 उजाडलं. रोजचे प्रवासी यायला सुरुवात झाली. ते प्रवासी ज्या वेळेला त्याला दिसले, तो पाहायला लागला, उजाडलं. आणि मग त्याने विचार केला, अरे रात्री 10 वाजता अंग टाकल्यानंतर 1 मिनिटात झोपणारा माणूस मी. सकाळी जेव्हा हे प्रवासी लातलायचे, यांच्या लाता माझ्या लागायच्या, यांचे पाय माझ्या लागायचे, तेव्हा मी उठायचो. आज मला उजाडलं तरी जागं ठेवलंय कोणी? त्याला मिळालं उत्तर, तुम्हाला मिळालं की नाही ते माहिती नाही. आणि मग ते पैसे घेतले, तो त्या श्रीमंत माणसाकडे गेला. त्या श्रीमंत माणसाच्या हातात तो जे काय असतील पैसे ते दिले आणि सांगितलं, दादा हे तुझ्याकडेच राहू दे, मी रोज जे घेतोय, जे काही भीक मागून जे काही मला मिळतंय, त्याच्याने मला जे काही मिळतंय ना, ते मला समाधानकारक असतंय, ते मला सुखकारक असतंय. तुम्हाला जागं कोण ठेवतंय ना, याचं उत्तर ह्या पैशांनी मला दिलेलं आहे. महत्वाचा विषय काय, तुम्ही कमवू नका असं नाही, तुम्ही घाम गाळा, कष्ट करा, मेहनत करा. आणि मेहनतीने, घामाने, कष्टाने जे तुम्ही मिळवाल ना, ते तुम्हाला सुखकारक असेल. मात्र गरिबांना लुबाडून जर आणाल, शेतकऱ्याचं शोषण जर कराल, गरिबाचं शोषण जर कराल, आयुष्यात तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही, कधीच नाही. सुखाची तुमची भेटही होणार नाही. म्हणून महत्वाचा विषय काय आहे, सत्य स्वीकारलं पाहिजे, आहे की नाही? तुमचं आयुष्य सुंदर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमचं जगणं सुंदर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये फक्त एकच काम करा. फक्त साधं उदाहरण आहे बघा. आपल्याकडे जे विचार येतात बघा, एखाद्याचे आई वडील चांगल्या प्रकारे परमार्थिक असतात, त्यांनाही वाटतं की आपल्या मुलाने परमार्थिक असावा, बरोबर आहे की नाही, परमार्थ करावा. पण चांगल्या चांगल्या माणसांची मुलं व्यसनाधीन होतात माऊली, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि आई वडील बिचारे चिंताग्रस्त असतात. काय चिंताग्रस्त असतात? का आमच्या सगळ्या गोष्टीला हा वाटेकरी आहे, पण मग आमच्या परमार्थिक गोष्टीला हा वाटेकरी का नाही आहे, ह्या विचाराने ते चिंताग्रस्त असतात. आम्ही जर चांगली कर्म करतोय तर आमचा मुलगा असा नको ते व्यसनाधीन का झाला? सांगा ना. मग त्या आईवडिलांनी शिकवणीमध्ये कमी पडले का, त्याच्या संस्कारामध्ये कमी पडले का? त्याला कधी सांगितलं नसेल का त्यांनी, का बाळा हे व्यसन करणं चुकीचं आहे, किंवा हे वाईट कर्म करणं चुकीचं आहे, किंवा जुगार खेळणं चुकीचं आहे? कधी सांगितलं नसेल का? त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला नसेल? कधीतरी बाप मारतो सुद्धा,
कधीतरी मुलाला शिस्त लागावी म्हणून बाप मारतो सुद्धा. बापाच्या मारण्यात शिस्त असते हे ज्या दिवशी मुलाला कळेल ना, त्या दिवशी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. पण नाही परिवर्तन होत, नाही ऐकत, तो नाही ऐकत. त्याला कारण काय माहिती आहे का?